हा केक नाही, पण हा चीज केक आहे. तर हा जो आहे तो रोज इसेन्स वापरून केलेला आहे. तर आता पहा कृती. सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जो खरवस खातो तशाच प्रकारचा, पण इथं मी रोज सिरप घालून केलेला हा जो गुलाबी खरवस आहे तो मी आज बनवत आहे. तर पहा कृती. इथं मी घेतलेली आहे 1 कप एवढी दूध पावडर आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्येच घालून घ्यायचे. आणि 1 कप एवढं मी दूध घेतलेलं आहे आणि यामध्येच 1 कप एवढं कंडेन्स्ड मिल्क घातलेलं आहे आणि 1 कप आपल्याला हंकर्ड घ्यायचे. म्हणजे आपण जे ताजं जे दही असतं ते पाणी निथळवून घेतलेलं जे असतं घट्ट दही, याचा वापर मी इथं करत आहे. आणि यामध्येच घालायचा आहे अर्धा कप एवढा रोज सिरप. आणि हे सर्व साहित्य जे आहे हे मिक्सर मारून घ्यायचं आहे. या रेसिपीमध्ये मी साखरेचा वापर केलेला नाही, कारण आपण जे कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे त्यामध्ये साखरेचा समावेश असतोच. आणि जे रोज सिरप आहे ते पण भरपूर असं गोड असतं, त्यामुळे इथं साखरेचा वापर केलेला नाही. तर इथं मी एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तूपही लावून घेऊ शकता. आणि या प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि यामध्येच आपण मिक्सर मारून घेतलेलं जे खरवसचं साहित्य आहे ते यामध्ये घालायचं आहे. आणि यावर घालायचे आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या. इथं तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांपासून हे सिरप बनवू शकता आणि तेही या पाककृतीमध्ये छान असं कलर देऊ शकतो. आता हा जो गुलाबी खरवस आहे हा आपल्याला उकडून घ्यायचा आहे. यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि पाणी उकळल्यानंतर आपण हे जे मिश्रणाचा डबा आहे तो उकडून घेण्यासाठी ठेवणार आहोत. आणि इथं माझा जो खरवस आहे तो थंड झालेला आहे आणि साधारणपणे 20 मिनिटं आपल्याला एवढा हा उकडून घ्यायचा आहे. आणि हा जो चीज केक आहे तो आपल्याला थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथं चौकोनी आकारामध्ये किंवा काजू कतलीच्या आकारामध्येही तुम्ही हा जो खरवस आहे तो कट करू शकता. आणि इथं मी चौकोनी असे काप केलेले आहेत आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि थोड्याच वेळात आणि अगदी घरच्या साहित्यात तयार होणारा हा जो गुलाबी खरवस आहे तो इथं माझा तयार झालेला आहे. आणि अगदी थोड्या वेळात होणारा असा हा खरवस आहे. तुम्हाला हा केक खाताना चीज केकचा फील येईल आणि जो खरवस आहे तो फारच छान असा चवीला लागणार आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट ही